वस्ती बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत अनेक कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे हॅलो उपस्थित असलेले अनेक नेते, हां थँक्यू, चांगलं लावलं. धुळ्यामध्ये धुळे आज या ठिकाणी हां आपल्या कॉलेजमध्ये त्याच्या आर्टिकल आपल्या आर्टिकलमध्ये आपल्या कॉलेजने पूर्ण केलेले आहे 50 वर्ष. याचा मला फार झालेला आहे. फोन करू नका. एक तर रावसाहेब अशोक भिडे बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला चालवण्यासाठी त्यांचा संघर्ष होता. या रावसाहेब या नंतर बोला. जयकुमार रावलजी महाराष्ट्र सरकारमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी मंत्री आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळ आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळ आहे आणि मी नरेंद्र मोदींच्या जवळ आहे. त्या ठिकाणी आपले डॉक्टर कुमार जे मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटलमध्ये मी अनेक वेळेला गेलेलो. अनेक वेळेला काही कार्यकर्ते ऍडमिट झाल्यानंतर गेलेलो. पण मी एकदाही जेजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी अनेक डॉक्टर होते. डॉक्टर रामराजे होते. आमच्या आंबेडकरी चळवळीतून शिकून पुढे आलेले अनेक डॉक्टर, त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते आणि अनेक त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी मी अनेक वेळेला त्या ठिकाणी जात होतो. त्यावेळेला डॉक्टर गोपाल भांबळे यांच्याबरोबर आमची भेट होती. त्यानंतर आपल्या दलित आंदोलन मीडिया नावाचं संघटना म्हणतो. अनेक वेळेला मी या ठिकाणी आल्यानंतर आपले वडील होते. अनेक वेळेला आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे भेटण्यासाठी, आपणाला भेटण्यासाठी प्रत्येक वेळेला आलेलो आहोत आणि आमच्या चळवळीला त्यांचं अत्यंत चांगलं मोठं सहकार्य हृदयामध्ये सांगितलं. आमचे संजय पगारे होते, प्रेमान होते, अनेक उदाहरणे आपल्यामध्ये नाही. सगळेजण माझ्या पाठीमागे अनेक वस्तीचे लोक माझ्या पाठीशी नाही, कारण देवी होता माझ्या जातीशी मकाराने माझ्या पाठीशी. कुठे गेलो तरी देवीचा आहात येतात. देवी उद्या म्हणून महाराष्ट्राचा नारा महाराष्ट्राचा. ज्या ज्या वेळेला संसदेमध्ये बोलण्याची संधी मिळते त्यावेळेला मी देवी हा नारा मी त्या ठिकाणी घेतला. नारा म्हणजे देवी. देवी नसता तर मला माननीय नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्यांदा राज्यसभेत होऊ शकतो. 3 वेळेला काँग्रेस अलायन्समध्ये मी लोकसभेमध्ये होतो. 4थ्या वेळेला शिर्डीमध्ये जाऊन मी तिथे हरलो. निवडणूक म्हटलं की
डॉक्टर सुभाष भुमरे साहेब सुद्धा यावेळेला आमच्यासोबत दिल्लीला यायला विरोध केला. विरोधकांनी असा प्रचार केला की संविधान बदलणार. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सरकार नरेंद्र मोदींचं सरकार बदलणार आहे, तुमचं आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार साऱ्या देशामध्ये करण्यात आला. आणि लोकांना करण्यात असं वाटलं की संविधान ठीक आहे. आम्ही सांगत होतो की संविधान कुणीच बदलू शकत नाही. कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी माझ्या बाबाचं संविधान कुणी बदलू शकत नाही. आम्ही सर्वजण आम्ही आहोत. आमचा समाज छोटा समाज असेल, आम्ही आमच्या मतावर निवडून आम्ही एक असू. भामरेजी म्हणाले त्याप्रमाणे सर्व शहरामध्ये, सर्व गावामध्ये, सर्व देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे. आमचा दलित बौद्ध समाज अनेक सर्व ठिकाणी आहे. आणि आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी त्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते आणि मी त्यांच्यासोबत राहत नाही. माझा पक्ष आहे खोटा, पण माझा पक्ष नाही खोटा. म्हणून आमच्या मित्र पक्षांना होत नाही खोटा. पण एक दिवस माझा पक्ष होणार आहे खोटा. पक्षाचा विषय नाही. पण मी विद्यार्थी कसे पाहून मी फोटो घेतोय जिल्हा संस्थेमध्ये राहून मी सगळ्या महाराष्ट्रात गावागावातील संवाद साधलेला, पुण्यामध्ये अनेक आपल्या सभा झालेल्या आणि रात्री मुक्काम केल्यानंतर सकाळी अनेक बसल्या बसल्यामध्ये माणसं बोलवायची, आमच्या आया बहिणी मला सगळे ठरवून तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, अशा पद्धतीच्या बुलंद घोषणा. त्यामुळं माझ्या पाठीमागं राहिल्या धुळे म्हणून मंदिर मी तुमच्या आपण कदाचित नसतात तर कदाचित मला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. संसदेमध्ये बसून चारोळ्या केल्यामुळं माझे फॉलोअर सगळ्यांचे मराठी. अमेरिकेमध्ये गेलो तर मला प्रत्येक भेटणारा माणूस म्हणतो की मी तुमचा फॅन आहे. ते म्हणतात की मी तुमचा फॅन आहे. मी त्यांना सांगतो हेच माझं ज्ञान आहे. मी पुस्तकांचा कधी अजिबात नाही आहे. म्हणजे अनेक वेळेला लिहिलेला आहे पुस्तक शब्द पाहिजे पण मी पुस्तक छापत नाही कारण मला ती छापत नाही. त्यामुळं मी देशातल्या जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेलो तर आपल्या भारतातले जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना माहीत आहे की मार्केटमध्ये कोण काय बोलते, काय परिस्थिती आहे. आणि अनेक मोठमोठी शाहीर सुद्धा आहेत. त्यांच्या त्या शाहिरीला जेवढी दाद मिळत नाही तेवढी दाद माझ्या त्या दिलेल्या सरकारला ठीक आहे. नाही आहे. आज आमचे रावसाहेब खेडे साहेबांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते. मुंबईला आल्यानंतर ते आमदार निवासामध्ये थांबायचे, खोबराकडे घर टार्गेट ते काम करायचे. आणि त्यांनी 1975 मध्ये 6 डिसेंबर 1975 हे कॉलेज सुरू केले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय
6 डिसेंबर आमच्यासाठी अत्यंत काळ होती. बाबासाहेब आंबेडकरांचं 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण झालं. देशाचं संविधान लिहिताना कायदे बनवताना बाबासाहेब आंबेडकर तसे बॅरिस्टर होते. आणि लंडनला आपण गेला तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेले बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर त्या ठिकाणी जे बॅरिस्टर झालेले असंख्य लोक आहेत, लाखो लोक आहेत. पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही ठराविक लोकांचे पोर्ट्रेट आहे. त्या पोर्ट्रेटमध्ये बॅरिस्टर झालेल्या पोर्ट्रेटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट आहे. आणि डॉक्टर आंबेडकर रूम म्हणून त्या ठिकाणी एक रूम आहे, एक टेबल आहे, एक चेअर आहे लंडनमध्ये. लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते त्या घराचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. त्याला सुद्धा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो.